प्रत्येकाच्या घरात हे देव असतातच, तसे माझ्याही घरात देव आहे. तर त्या देवांची स्वच्छता, रोजची साधी सोपी देवपूजा आणि देवपूजा करतानाचे काही नियम हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. चला त्याआधी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप मस्त आणि मजेत असाल. आता आपली सकाळ झाली की आपल्याला देवपूजा केली की कसं एकदम फ्रेश वाटतं, घरात एकदम पॉझिटिव्हिटी आल्यासारखं वाटतं. तर देवपूजा केल्याविना माझ्याही दिवसाची सुरुवात ही होतच नाही. तर आपण घर जसं स्वच्छ ठेवतो तसंच आपलं देवघरही स्वच्छ ठेवणंही. तर आता इथे मी काय केलंय, सगळ्यात पहिले सगळे देव आहे की जे मस्त असे पितांबरीने घासायला घेतलेले आहेत आणि एक गरम पाणी करून जे आपला रेग्युलरचा दिवा असतो तो भिजत टाकलेला आहे. कारण गरम पाण्यामध्ये दिवा भिजत टाकल्याने काय होतं, ते तेलगटपणा आहे की जो निघून जातो आणि लवकर आपले दिवे जे असतात ते साफ होतात. आता इथे मी एक ब्रश पण घेतलेला आहे जेणेकरून जे देवांचा कानाकोपरा असतो तो ब्रशच्या साहाय्याने निघून जातो आणि देव असे छान चमकायलाही लागतात. तर मी ब्रशच्या सहाय्याने देव कधी कधी साफ करत असते. तर तुम्ही कसे करतात तेही मला नक्की कमेंट करा. मी असं ऐकले की काही ठिकाणी लिंबू पण यूज करतात देव क्लीन करण्यासाठी, पण माझ्याकडे काल खूप धावपळ होती आणि काल होती आपली अंगारिका चतुर्थी, त्यामुळे मी सगळा देवारा क्लीन करणार होते. आणि देव घासून झाले की जेव्हा आपण ते धुतो तर डायरेक्ट बेसिंगमध्ये न धुता तिथे एखादं पातेलं ठेवा आणि मग देव तिथे धुवा. कारण ते जे पाणी आहे ते बेसिंगमध्ये जातं आणि ते योग्य नाही. आणि हे जे पाणी असतं पातेल्यातलं ते तुम्ही एखाद्या झाडाला किंवा एका ठिकाणी जमिनीवर टाकू शकतात. त्यामुळे कधी पण देव धुताना एखाद्या भांड्याचा उपयोग नक्की करा. आणि मग मी अशा प्रकारे सगळे देव हे घासून घेतले आणि देवाचं जे सामान असतं तेही छान असं क्लीन करून घेतलं. आता माझ्याकडे जास्त देव नाहीत, आपले जे रेग्युलर असतात तर तेच आहे. कारण जे देव असतात मेन ते अजून आम्हाला भेटलेले नाही आणि जेव्हा ते होतील तेव्हा माझ्याकडे देव हे सगळे बनतील. तर मग जेवढे देव होते माझ्याकडे तेवढे सगळे मी छान असे क्लीन केले. आणि आता मी हा घासते एक कलश जो माझ्या देवाऱ्यात नेहमी असतो. तर मग मी आता कलश का म्हणजे उचलला किंवा का साफ केला हे मी तुम्हाला सांगतेच थोड्या वेळात. पण त्याआधी म्हटलं चला सगळं काही देवाऱ्याचं सामान आहे की छान क्लीन करून घेऊ. आणि बघा माझी ही जो दिवा आहे तो पण लवकर क्लीन झाला, कारण तो गरम पाण्यामध्ये भिजत टाकलेला होता. आणि सगळे असे देव मस्त स्वच्छ झाले. आता मी तुम्हाला सांगते की तो कलश मी का म्हणजे रिकामा का केला, आय मीन स्वच्छ करायला का घेतला. तर मी दर पौर्णिमेला पूजा करत असते तेव्हा तो कलश मी भरत असते. आता काही कारणानिमित्त पौर्णिमेची पूजा ही माझ्याकडनं झाली नाही, त्यामुळे मी विचार केलेला की आता अंगारिका चतुर्थी आलेलीच आहे तर तेव्हा पूर्ण कलश हा नवीन भरून घेऊया आणि नीट क्लीन करून घेऊया. जर माझ्याकडनं कधी पौर्णिमेची पूजा काही कारणाने सुटलीच तर मी ती नेहमी चतुर्थीच्या दिवशी भरत असते. आणि पौर्णिमेला माझी ही दत्त जयंतीची नारळ असतो की जो दत्त जयंती ते दत्त जयंतीच चालतो. पुन्हा या दत्त जयंतीला मी नारळ चेंज करते आणि बदाम, सुपारी आणि त्यात 1 रुपयाचं रानं जे टाकलेलं असतं ते मी पाण्यात विसर्जन करत असते. तर आता हे ह्याच दत्त जयंतीला ठेवलेलं मी नारळ आहे आणि त्यात मी पुन्हा आता बदाम, सुपारी एक ॲड करणार दर महिन्याला. आणि असं पण असतं की आपण पौर्णिमेच्या दिवशी छोटासा सत्यनारायण करू शकतो, जसं की प्रसाद बनवू शकतो, थोडा शिरा बनवून आपण देवाला नैवेद्यही दाखवू शकतो. ते मी सगळं पहिले करत होती जेव्हा मुलं लहान होती आणि शाळेचा व्याप नव्हता, कामं पण कमी होती, तेव्हा हे सगळं मी नित्यनियमाने करत होती. पण कसं असतं ना, आपण साधी सोपी देवपूजा ही केली ना तरी देवाला ती मान्यच असते. म्हणजे आपण केलेले ते सगळं मनापासून असतं, त्यामुळे देव आपल्याला कधीच काही बोलणारही नाही. मग त्यानंतर मी नारळावर मस्त अशी स्वस्तिक काढून घेतली, आंब्याची 5 पानं घेतली, कलश भरला, त्यात जे पहिलं होतं बदाम, सुपारी ते मी त्याच्यात ॲड केलं आणि ह्या महिन्याची बदाम सुपारी असे म्हणजे टोटल 12 बदाम, 12 सुपारी आणि 12 नाणे असे या कलशमध्ये नेहमी ॲड होतात. तर तुम्ही पण असं काही करतात का पौर्णिमेच्या दिवशी तेही मला नक्की सांगा. तर आता माझं इथं कलश स्थापना होऊन गेली होती आणि कलश स्थापना झाल्यानंतर आपली रोजची साधी सोपी देवपूजा मी करत असते. आता माझा देवारा नेमका हा वरती ठेवलेला आहे, वरती म्हणजे आय मीन देव वर आहेत. जर आपला देवारा खालचा असला
तर आपण देवपूजा करताना कधी पण पहिले आसन घेत चला. आसन घेतल्याविना देवपूजा ही पूर्ण देवाला अर्पण ही होत नसते. आणि देव पण जे आहे ते एक सोबत न धुता पहिले एका पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतर एक साथ देव ठेवून ते धुवायचा प्रयत्न करा. कारण ह्या देवाचं पाणी, उष्ट पाणी त्या देवाला लागू नये असं मला वाटतं. त्यामुळे आता हे ऑलरेडी मी साफ केलेले होते, त्यामुळे मी एकच पाण्यामध्ये देव हे धुवून घेतले. आणि जे काही आपले देव ठेवण्याची जे काही दिशा आहेत त्या तुम्ही नीट नित्यनियमाने पाळा. शक्यतो पूर्व पश्चिमच देवारा ठेवा आणि देवांचे तोंड सुद्धा पूर्व पश्चिमच ठेवा. आणि अशा प्रकारे माझी ही देवपूजा झालेली होती. साधी सोपी देवपूजा मी रोज करत असते. आणि झाड असून म्हणजे फुलांचं झाड असून पण मला फुलं हे भेटलेच नाही, कारण चतुर्थी असल्यामुळे मी उठायच्या आधीच सगळ्यांनी फुलं हे तोडून नेलेले होते. त्यामुळे आज माझा देवारा हा बिन फुलांचाच होता. आणि शेवटी मस्त असा दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि छान अशा हळदी कुंकू वाहून देवाला नमस्कार करा. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. बाय.